विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिष्यवृत्ती परीक्षा 2021 इयत्ता 5वी चा अभ्यासक्रम समजून घेत आहोत। यामधील विषय मराठीमध्ये घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे। यामध्ये उपघटक आहे 1 उतारा व संवाद त्यावर आधारित प्रश्न, 2 वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न, 3 कविता व त्यावर आधारित प्रश्न। मुलांनो, उतारा, संवाद, जाहिरात, बातमी व कविता यावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी काही मुद्दे लक्षात ठेवावी लागतात। यामध्ये 1 सर्वप्रथम वरील उपघटक काळजीपूर्वक वाचा, 2 या उपघटकांचा आशय समजून घ्या, 3 या उपघटकात आलेले प्रसंग व संवाद व उपदेश याकडे लक्ष द्या, 4 उतारा, संवाद, जाहिरात, बातमी व कविता या घटकांवर फक्त 3च प्रश्न विचारतात, 5 विचारलेल्या प्रश्नांचा अर्थ व त्यांचा योग्य पर्याय कोणता याचा विचार करा, 6 उतारा, प्रश्न आणि दिलेले पर्याय न समजल्यास ते पुन्हा वाचून समजून घ्या, 7 उत्तराची खात्री झाल्यावरच पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा। आता मुलांनो, आपण 2017, 18, 19 आणि 20 या वर्षातील प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला वरील उपघटक विचारलेले आहेत, ते आपण समजून घेऊया। मुलांनो, 2017 मध्ये 1 उतारा, 1 संवाद आणि 1 कविता या उपघटकावर प्रश्न विचारलेले आहेत, ते आता आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया। खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। प्रथम उतारा वाचन करू आपण। कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात। गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल। नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती। ते कृष्णेचे दुसरे दर्शन। एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळांचा विस्तार, त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे। कृष्णाकाठची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार वाटतील। सतत 1-2 महिने सारखी वांगीच खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही, मग वीट येणे दूरच राहिलो। मुलांनो, आता आपण उतारा वाचन केलं आहे, आता आपण प्रश्न पाहूयात। 1 महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? पर्याय दिलेले आहेत 4, 1 कृष्णा, 2 वेण्णा, 3 कोयना आणि 4 गोदावरी। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी। दुसरा प्रश्न आहे, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? अ काकड्या, ब टरबुजे, क कलिंगडे। आता आपल्याला पर्याय दिलेले आहेत 4, बघा पहिला पर्याय अ, ब आणि क, दुसरा पर्याय आहे फक्त अ आणि ब, तिसरा पर्याय आहे फक्त ब आणि क, चौथा आहे फक्त अ। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क। तिसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्यप्रचार उतार्यामध्ये आलेला नाही? 4 पर्याय दिलेले आहेत, 1 मन न भरणे, 2 पूर्ण करणे, 3 कंटाळा येणे, 4 चव घेणे। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, पूर्ण करणे। मुलांनो, आता आपण कविता वाचन करणार आहोत। खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। आता आपण पहिल्यांदा कविता वाचन करूया। लहान सुंदर गोजिरवाणी दिसे कशी ही खार, गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार, लहान डोळे लुकलुक बघती दृष्टी कितीतरी छान, खटकन कोठे सहज वाजले तरीही ऐकती कान, उभे करुनी शेपूट बैसे ऐटीमध्ये फार, मालकीन की जणू रानाची दिसे अशी ही खार।
काम करीही आनंदाने मध्येच खेळ खेळे, दवडी नचही मुळी कधीही फुकट आपुला वेळ, भारी अचपळ जरी असशी गरीब तरी तू फार, येई भेटा या सवनी तुझला वारंवार. आता आपण कवितेवर आलेले प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? पर्याय आहेत 4. 1. ती शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा. 2. आनंदाने काम करते तेव्हा. 3. गोजीरवाणे दिसते तेव्हा. 4. ती डोळे लुकलुक करून बघते तेव्हा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ती शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा. दुसरा प्रश्न आहे, वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती? पर्याय आहेत 4. 1. गुबगुबीत अंग. 2. लहान खार. 3. लुकलुक डोळे. 4. गोंडेदार शेपूट. तर पर्याय क्रमांक 1 गुबगुबीत अंग हे उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे, कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? 4 पर्याय दिलेले आहेत. 1. मंद. 2. चंचल. 3. शांत. 4. खोडकर. तर उत्तर आहे 2. चंचल. मुलांनो, आता आपण संवाद पाहणार आहोत. संवादावर कसे प्रश्न येतात ते पण पाहणार आहोत. प्रथम मी तुम्हाला संवाद वाचून दाखवते. खालील संवाद काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. स्नेहल, तू रांगोळी काढ. बाई, मी साक्षीला सोबत घेऊ? घे ना, पण लवकर काढ. फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत. अगं साक्षी, आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. हो स्नेहल, कालच सरांनी सांगितलंय. आपल्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी, अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली? तुला माहीत नाही? आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं त्यामुळे. अगं हो, त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती. स्नेहल, झाली का तुमची कामं? चला, कार्यक्रम सुरू होईल आता. झालंच आहे बाई. साक्षीने बघा किती छान रंग भरलेत. हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी. आता आपण संवादावर विचारलेले प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न, वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा? पर्याय दिलेले आहेत 4. 1. 6. 2. 3. 3. 5 आणि 4. 4. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 3. तर कोणी कोणी घेतला होता? एक बाईने, एक स्नेहलने आणि तिच्या मैत्रिणीने. ह्या तिघींचा संवाद याच्यामध्ये आहे. दुसरा प्रश्न आहे, वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही? 1. पथनाट्य. 2. बक्षीस समारंभ. 3. विविध गुणदर्शन आणि 4. स्नेहसंमेलन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पथनाट्य. तिसरा प्रश्न, वरील संवाद कोठे घडला असावा? 1. वरंड्यात. 2. मैदानावर. 3. हॉलमध्ये आणि 4. वर्गात. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे वरंड्यात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2018मध्ये उतारा व बातमी यावर कशा प्रकारची प्रश्न आली आहेत याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला उतारा वाचून दाखवणार आहे. उन्हे उतरणीला लागली, पक्षी घराकडे परतू लागले. झाडांवर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा अगोदर ते तर बिचकले. मग तो पाहुणा बोलला का हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती घिरट्या घातल्या, किलबिलाट केला. पण चेंडू कसला वस्ताद,
तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कुणी त्रास देणार नाही. मुलांनो, या उतार्यावर कशा प्रकारची प्रश्न आली आहेत ते आपण आता पाहूया. 1. पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे? पर्याय दिलेले आहेत 4. 1. सकाळ, 2. दुपार, 3. रात्र आणि 4. संध्याकाळ. पर्याय क्रमांक 4 संध्याकाळ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, आगंतुक पाहुणा कोण आहे? यामध्ये पण 4 पर्याय दिलेले आहेत. 1. चेंडू, 2. दुसरा पक्षी, 3. घरटे आणि 4. निरुपद्रवी प्राणी. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे चेंडू. तिसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही? 1. अतिथी, 2. द्विज, 3. त्रासदायक आणि 4. आराम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रासदायक. मुलांनो, बातमीवर कशा प्रकारची प्रश्न विचारली जातात ते आपण आता पाहूयात. असा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये, पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. मी तुम्हाला बातमी वाचून दाखवते. राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी. नवी दिल्ली. स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहाची सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आता आपण या बातमीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात. प्रश्न पहिला, प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. 1. स्वच्छ भारत सुंदर भारत, 2. स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक, 3. स्वच्छ भारत आमचा भारत आणि 4. स्वच्छ स्मारक स्वच्छ पर्यटक. उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक 2 स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक. दुसरा प्रश्न आहे, मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले आहे? अ. स्वच्छतागृह, ब. उपहारगृह, 3. प्लास्टिक वस्तू. पर्याय दिलेले आहेत याच्यात पण 4. 1. फक्त ब, 2. अ, ब आणि क, 3. फक्त क, 4. फक्त अ व ब. उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक 4 फक्त अ व ब. तिसरा प्रश्न आहे, मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? पर्याय आहेत 4. 1. 3 ऑक्टोंबर, 2. 31 जुलै, 3. 2 ऑक्टोंबर आणि 4. 1 ऑगस्ट. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 ऑक्टोंबर. मुलांनो, ज्या प्रकारे आपण 2017-18 यामधील उतारा, कविता, संवाद, जाहिरात यावरील प्रश्न सोडविले आहेत, त्याचप्रमाणे 2019च्या प्रश्नपत्रिकेतील उतारा, कविता व संवाद पाहणार आहोत. चला तर मुलांनो, मग तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते पाहूया. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो मुलांनो, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. तुम्हाला मी प्रथम उतारा वाचून दाखवते, ते काळजीपूर्वक बघा. मायाला 2 बहिणी होत्या. तिच्या आईला या तिघांनाही शिकवून स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. मायाचे वडील सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत. तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केले, खूप कष्ट केले, पण मुलींच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता. त्यातून मायाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले होते. मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला
प्रवेश मिळवला. तिचे देदीप्यमान यश म्हणजे ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. 2 वर्ष नोकरी करून पैसे जमवले. जर्मनीला जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले. परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर. माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखण्याजोगी आहे. मुलांनो, आता आपण उतारा वाचन केला आहे, तर आता यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते पाहूया. 1. पैसे मिळविण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले? 4 पर्याय दिलेले आहेत. 1. शिवणकाम, 2. धुणी भांडी, 3. नोकरी आणि 4. भाजी विक्री. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवणकाम. दुसरा प्रश्न आहे, माया हुशार मुलगी होती हे पुढीलपैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही? पर्याय आहे 1. तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. 2. ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. 3. तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले. आणि 4. तिचे वडील सतत आजारी असत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तिचे वडील सतत आजारी असत. तिसरा प्रश्न आहे, मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते? 4 पर्याय दिलेले आहेत. 1. मुलींना शिकवले. 2. मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले. 3. खूप कष्ट केले. आणि 4. मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले. तर उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक 2. मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले. मुलांनो, आता कवितेवर असा प्रश्न विचारला जातो, पुढील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. आता आपण पुन्हा एकदा कविता वाचन करणार आहोत. बघा. उभारून कर उभे माड हे, शिरी विरांपरी झेलित वृष्टी. जरा पहावे क्षितिजावर तर, बुडून जाते धुक्यात दृष्टी. हिरवी झाडे श्यामल डोंगर, धुसर निळसर तलम हवाही. लाल गढूळ जलातून वाहे, उसळत खिदळत चंचल काही. भिजून गेले पंख तरीही, बसला तारांवरती पक्षी. मध्येच ठिपके थेंब कोवळा, फुलवित जळी वलयांची नक्षी. ध्वज मिरवित काजळी घुराचा, आगगाडी ये दुरून उत्सुक. खडखड धडधड आज तिची पण, भिजून झाली हळवी नाजूक. आता आपण कवितेवर विचारलेले प्रश्न पाहूयात. 1. माडांना कोणती उपमा दिली आहे? पर्याय दिलेले आहेत 4. 1. क्षितिजांची, 2. डोंगरांची, 3. वीराची आणि 4. धुरांची. तर उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक 3 वीरांची. पुढचा प्रश्न आहे दुसरा, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? पर्याय बघा. 1. पाणी, 2. नेत्र, 3. पाऊस आणि 4. झेंडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेत्र. तिसरा प्रश्न आहे, पाण्यावर वर्तुळांची नक्षी कोण फुलविते? पर्याय बघा. 1. निळसर तलम हवा, 2. धुक्यात हरवलेली दृष्टी, 3. दुरून येणारी आगगाडी आणि 4. पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पक्षाच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब. मुलांनो, आता आपण संवाद पाहणार आहोत. संवादावर कसे प्रश्न विचारले जातात ते. खाली दिलेल्या संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. संवाद वाचन करूया. बघा आपण. सूरज, तिकडे बघ कोण आलंय. येऊ दे, तू खेळाकडे लक्ष दे. अरे, तुझी ताई आली आहे. मला वाटते तुला शोधत आहे ती. ए अक्षय, सूरज दिसला का तुला? ताई, तो कोर्टवर यश सोबत खेळतोय. त्याला आज आईसोबत मामांकडे जायचं आहे. पण ताई, उद्या तर त्याची बॅडमिंटनची मॅच आहे ना. उद्या मामाचा वाढदिवस आहे. आजी आजोबा पण आजच गावाहून आलेत, म्हणून आई आज चालली आहे. सूरज ताईकडे जात म्हणाला, मी नाही जाणार आईसोबत. ताई, तूच जा. पण आई, तुझ्यासाठीच थांबली आहे. आता अंधार पण पडेल. मला सराव करायचा आहे. मॅच नाही का उद्या?
नुसता खेळतोच असतो रे, अभ्यासाला जराही वेळ देत नाहीस. पण ताई, खेळणंही तितकंच आवश्यक आहे ना. ठीक आहे, तू थांब, मी सांगते आईला. अशा प्रकारचा संवाद आहे बघा मुलांनो, किती सोप्या प्रकारे दिला आहे. आता आपण याच्यावर प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे? पर्याय दिलेले आहेत 4. 1, 8, 2, 4, 3, 5 आणि 4, 6. तर उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक 1, 8. आता त्यांनी विचारलेलं आहे याच्यात किती जणांचा, तर याच्यात सगळे जेवढे व्यक्तींची नावं घेतलेली आहेत, मामा, आजी, आजोबा, सर्व मिळून ती किती आहेत? 8. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी? 1, संध्याकाळ, 2, रात्र, 3, सकाळ आणि 4, दुपार. उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक 1, संध्याकाळ. पुढचा प्रश्न आहे तिसरा, सूरजला मामांकडे का जायचे नव्हते? पर्याय पाहूयात आपण. 1, मित्र जाऊ देत नव्हते म्हणून. 2, त्याची मॅच होती म्हणून. 3, मामांचा वाढदिवस होता म्हणून. आणि 4, ताईचा राग आला होता म्हणून. तर पर्याय क्रमांक 2, त्याची मॅच होती म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मुलांनो, आता आपण 2020मध्ये उतारा व जाहिरातीवरील प्रश्न पाहणार आहोत. कशा प्रकारची प्रश्न आलेली आहेत. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. प्रथम आपण उतारा वाचन करूया. सत्पुरुष म्हणाला, बाबांनो, या गरीब बिचाऱ्या सशानं तुमचा कोणताही अपराध केलेला नाही. हा आपल्या सवंगड्याबरोबर या रानावनात राहतो, गवतपाला खातो, ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसम बागडत असतो. कुणाला तरी यानं त्रास दिला आहे का? सांगा पाहू. मग कशा करता याचा जीव घ्यायचा? पारध्यांनी त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली. यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही, अशी प्रतिज्ञाही त्याने केली. पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सशाला वात्सल्याने कुरवाळले. तेव्हा तो टुणकन उडी मारून जंगलात दिसेनासा झाला. आता आपण उतारा वाचन केले आहे, त्यावर विचारलेले प्रश्न पाहूया. 1, पारध्यांनी कोणती शपथ घेतली? पर्याय क्रमांक 1, सशाला त्रास देणार नाही. 2, सत्पुरुषांची क्षमा मागू. 3, सशाला जंगलात पाठवू. आणि 4, यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही. 2, मित्र या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1, वात्सल्य. 2, सवंगडी. 3, सूर्य. आणि 4, सत्पुरुष. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सवंगडी. तिसरा प्रश्न आहे, ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही? 1, गवतपाला खातो. 2, ओढ्याचे पाणी पितो. 3, सर्वांना त्रास देतो. आणि 4, हसत बागडत असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्वांना त्रास देतो. आता आपण जाहिरात पाहणार आहोत. जाहिरातीवर कसा प्रश्न विचारला जातो ते बघा. खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा. त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा. आता मी जाहिरात वाचून दाखवते मुलांनो. आकर्षक सेल, खास दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री. चुकू नये असे काही. रांगोळी, रांगोळी साचे, फराळाचे विविध पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध. विशेष आकर्षण, शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या, मेणबत्त्या, उटणे व सुगंधी साबण या वस्तूवर एकावर एक फ्री ही ऑफर. त्वरा करा. सेल दिनांक 10/10/2017 ते 10/10/2017 पर्यंतच. स्थळ स्वदेशी वस्तू भांडार, नागपूर. वेळ सकाळी 10 ते
रात्री 8. मुलांनो, आता आपण जाहिरातीचे वाचन केले आहेत. आता आपण त्यावर आलेले प्रश्न पाहूयात. 1. पुढीलपैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही? पर्याय क्रमांक 1 रांगोळी, 2 उटणे, 3 साबण आणि 4 फटाके. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फटाके. पुढचा प्रश्न आहे, जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती? पर्याय क्रमांक 1 ठराविक वस्तूसाठी एकावर एक फ्री ऑफर. 2 सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत. 3 फराळाचे पदार्थ चाखून बघायची संधी. 4 चुकू नये असे काही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ठराविक वस्तूसाठी एकावर एक फ्री ऑफर. शेवटचा प्रश्न आहे याच्यावर, सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे? पर्याय क्रमांक 1 1 दिवसाचा, पर्याय क्रमांक 2 10 दिवस, पर्याय क्रमांक 3 8 दिवस आणि पर्याय क्रमांक 4 17 दिवस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1 दिवसाचा कालावधी आहे. बघा मुलांनो, अशा प्रकारची प्रश्न विचारली जातात. किती सोपी आहे ही